आपल्या माहितीसाठी मला सांगायचं आहे की मार्च महिन्यापर्यंतचा जो हप्ता आहे तो अर्थसंकल्पाच्या आधीच वितरित झालेला आहे आणि ही जी तरतूद आहे ही पुढच्या महिन्यांपर्यंत आहे. आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वीच सुरू केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोहोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1500 सुद्धा ते पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे. त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आत्ताच आपण बघितलं अदितीताई तटकरे यांनी किती सविस्तरपणे आपल्याला सांगितलं आहे का मार्चचा जो हप्ता आहे तो देखील सर्व महिलांना जो आहे खात्यावरती आलेला आहे. परंतु बऱ्याच अशा लाडक्या बहिणी आहेत त्यांना आत्तापर्यंत हा जो हप्ता आहे तो आलेला नाही आहे. याचं कारण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ छोटासा आहे, शेवटपर्यंत पाहत राहा. बघा, बऱ्याच लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत हप्ता आलेला नाही आहे. मार्चचा हप्त्याला आलेला नाही आहे, काहींना फेब्रुवारीचा नाही आलेला आहे, म्हणजे 8वा आणि 9वा हप्ता जो आहे तो खात्यावरती आलेला नाही आहे. तर याचं कारण काय आहे ते देखील आपण बघणार आहोत. कारण बऱ्याच ज्या लाडक्या बहिणी आहे त्यांना हा जो हप्ता जो आहे लाडकी बहिणी योजनेचा डिसेंबरपासून, म्हणजे डिसेंबरला त्यांना शेवटचा हप्ता मिळाला, त्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च असा त्यांना एकही हप्ता मिळालेला नाही आहे. त्याचं कारण बऱ्याच ज्या महिला आहे म्हणजे 5 लाख महिला ज्या आहे त्या या योजनेतून बाद झालेल्या आहे, अपात्र झालेल्या आहे. अपात्रतेची कारणं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर सांगणार आहे. आता मी थोडक्यात तुम्हाला माहिती देते का तुम्हाला हप्ता जो आहे तो खात्यावरती का आलेला नाही. आता बऱ्याच महिला ज्या आहे ज्यांच्या घरामध्ये 2 किंवा 3 महिला ज्या असतील त्यांना म्हणजे 2 पेक्षा 3 महिला जर जास्त अधिक लाभ घेत असतील तर त्यातून एक महिला जी आहे ती वगळण्यात येते आणि घरातील फक्त 2च महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. त्यामुळे अपात्र झाला आहे तुम्ही त्रुटी आणि अटीमध्ये बसून देखील, म्हणजे तुम्ही पात्र असून देखील तुमच्या घरातल्या महिलांची संख्या वाढल्यामुळे तुम्ही अपात्र होत आहे. त्यानंतर हा जो हप्ता आहे हा तुमच्या घरातल्या ज्या लेडीज आहेत त्या वयाने जर तुमच्यापेक्षा कमी असेल तर मोठी सिनियरिटी वाईज म्हणजे जी महिला मोठी आहे त्या महिलांना आता ह्यापुढे हप्ता त्यांच्या घरातला येणार नाही. फक्त 2 महिला हप्ता घेऊ शकतील. आणि गॅसच्या सबसिडीबाबत पण तसंच आहे. जर प्रत्येक घरातून पात्र महिला जरी असेल, एक पात्र महिला असेल तर तिला हप्ता जर गॅसची सबसिडी बरोबरच हप्त्याबरोबरच गॅसची सबसिडी येणार. तर तिला जो हा हप्ता आहे, दोघीजणी जर असतील तर त्यांना गॅस सबसिडी मिळणार नाही, त्यांना फक्त लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे. आणि त्यानंतर आता हा जो फेब्रुवारीचा हप्ता आहे, मार्चचा हप्ता आहे, तुम्हाला का नाही मिळाला तर बऱ्याच महिलांचं जे नंबर आहे तो आधार कार्डला लिंक नाही, त्यांचं आधार कार्ड KYC केलेलं नाही आहे, पुन्हा अपडेट केलेलं नाही आहे, बँक खातं अपडेट केलेलं नाही आहे, आधार कार्ड अपडेट केलेलं नाही आहे आणि फोन नंबर त्यांचा कुठेतरी लिंक नाही आहे योजनेशी. त्यामुळे तुम्हाला हा जो प्रॉब्लेम आहे हा आलेला आहे. तुमचं जे फोन नंबर आहे, आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे हे एकमेकांशी कनेक्ट पाहिजे, तरच तुम्हाला ह्या सरकारी योजनांचा जो आहे तो लाभ मिळणार आहे. अन्यथा तुम्हाला ह्या योजनांचा अजिबात लाभ मिळणार नाही. कारण तसं सरकारने सांगितलेलं आहे वरतून. त्यामुळे आपल्याला जर योजनांचा लाभ हवा असेल तर तुम्हाला कमीत कमी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाळाव्याच लागणार आहे. आणि आता राहिला प्रश्न मार्च म्हणजे डिसेंबरपासून महिला ज्या आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत तर त्यांना इथून पुढे आता हप्ता जो आहे तो खात्यावरती त्यांच्या येणार नाही. आणि ज्या पात्र महिला आहेत त्यांना दरवर्षी KYC करावं लागणार आहे जून-जुलैमध्ये बघा. आणि त्यानंतर त्यांना 5 वर्ष पुढची अजिबात भीती नाही, त्यांना रोज म्हणजे दर महिन्याला त्यांना हप्ता मिळू शकतो. आता हे हप्ते जे आहे याचं प्रमाण देखील वाढणार आहे, म्हणजे 2100 देखील होणार आहे. काही दिवसांनी त्याचं प्रमाण, त्याचं स्वरूप जे आहे ते वाढत जाणार आहे. तर बऱ्याच महिलांना वेगवेगळ्या स्वरूपामध्ये पैसे आलेले आहे, कोणाला 3.5, कोणाला 1,500, कोणाला तर सबसिडी, गॅस सबसिडी मिळून 2 हप्ते मिळून असे पैसे बऱ्याच महिलांना खात्यावरती आलेले आहे. प्रत्येक महिलेचे पैसे येण्याचं स्वरूप जे आहे, हप्ता येण्याचं स्वरूप जे आहे ते वेगवेगळं आहे. त्यामुळे काही महिलांना अगोदर हप्ते आले नसतील तर त्यांना नंतर जे आहे ते ॲड करून आलेले आहे हप्ते. त्यामुळे प्रत्येकीचं पैसे येण्याचं स्वरूप जे आहे ते वेगळं आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि भेटूया अशाच पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.